हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आम्ही सध्या मुंबईमध्ये आहोत आणि आज आम्ही म्हणजे मी, आदर्श, आदी आणि आई आम्ही सगळे मिळून चाललो आहोत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी। आम्ही दुपारची वेळ निवडली आहे कारण की दुपारी जरा ट्रॅफिक कमी असतं। ती पण चला आमच्याबरोबर सिद्धिविनायकाचं दर्शन घ्या। आपण पोहोचलो आहोत आणि मंदिराजवळच पे अँड पार्कची फॅसिलिटी आहे, तुम्हाला गाडी पार्क करायला। मी गाडी पार्क केली आहे। हे समोर दिसतंय ते सिद्धिविनायक मंदिर आहे। मंदिराच्या बाहेर पूजे साहित्य विकायला लोक आहेत। ₹100 किलो आहे। हे 800 रुपये। गुरुवारी आलो होतो त्यामुळे एवढी गर्दी नाहीये। मंदिरामध्ये रेकॉर्डिंग करणं अलाउड नाही असा बोर्ड होता, म्हणून मी मंदिरामध्ये जास्त रेकॉर्डिंग केलं नाही। असं बोलतात की उंदीर मामाच्या कानामध्ये तुम्ही काही सांगितलं ते पूर्ण होतं। मंदिरामध्ये तुम्हाला निवांत बसायचं असेल तर तुम्ही इथे बसू शकता। गर्दी कमी असल्यामुळे जरा चांगलं वाटत आहे। आदर्श नारळवाडी गेला थांबलाय। सिद्धिविनायकचे प्रसिद्ध लाडू घ्यायला लाईन लागली आहे। आम्ही कांद्या आणि मावा मोदक घेत आहोत। हे मंदिर आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, तुमचं चप्पल ठेवायला इथे जागा आहे, फ्रीमध्ये आहे। आणि आतमध्ये तुम्ही पूजा साहित्य पण घेऊ शकता। त्या आतमध्ये येऊनच तुम्ही चप्पल काढा आणि पूजे साहित्य पण इथूनच घ्या। आणि तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आलेलो आहोत। सिद्धिविनायकचं दर्शन करून आम्ही आलेलो आहोत अशोक वडापाव, कीर्ती कॉलेज वडापाव सेंटरला। तुम्ही बघू शकता लाईन लागलेली आहे इथे वडापावसाठी। सगळ्यात फेमस वडापाव आहे मुंबईमधला आणि सिद्धिविनायक मंदिरापासून एकदम जवळच आहे। अशा लाईनमध्ये थांबलेला आहे। कसा आहे अशोक वडापाव? मस्त आहे, चटणी चुरा वगैरे मस्त आहे। आणि हे पहा दादरचं शिवसेना भवन। अशा रीतीने आमचं सिद्धिविनायकचं दर्शन झालेलं आहे आणि आमच्याबरोबर तुमचंही दर्शन झालं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी कपल ॲब्रॉडला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।